ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत श्रावणातील बुध बृहस्पतीची कहाणी. एक नगर होते. तिथे एक राजा राहत होता. त्याला 7 मुलगे होते आणि 7 सुना होत्या. त्याच्या घरी रोज एका मामाभाचे भिक्षेत जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं असलं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिने विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विनमुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असताना धर्म केला नाही, ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा. ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवायस ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्याची मनोभावे पूजा करावी. अतिथीचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे ती करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं. ब्राह्मण जेवत होते. मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे. ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासात गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचे नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं, हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली. ज्याच्या गळात हत्ती माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी त्यांनी पिटवली. हत्तीनीने या बाईच्या नवऱ्याच्या गळात माळ घातली. मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीन फिरवली. पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे 3दा झालं. पुढं त्याचाच राज्याभिषेक केला. नंतर त्याने आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली. मग राजाने काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले. इथे त्यांची माणसं आली. राजाने आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष आला. तिने बुध बृहस्पतीची व्रताची व स्वप्नाची हकीकत कळवली. देवाने देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजाने ती गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं. तूप वाढ सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. त्यांचा सन्मान केला. मुलं बाळं झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतीची कृपा झाली तशी तुम्हा आम्हावर सर्वांवर होत. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुपूर्ण.